काय 26 जानेवारी येते आणि 26 जानेवारीला आम्ही लोक डान्स वगैरे करतो आणि मला भेटायला तर मुलं आलेत, म्हणजे आम्ही थोडं डिस्कशन वगैरे करणार आहे आज की 26 जानेवारीला कशा प्रकारे आम्ही डान्स करणार आहे किंवा काय करणार आहे अजून. आणि यावर्षी मी नाटक करायचं ठरवलंय आणि मुलं आता येत आहेत बाहेरून. बाई हे बघा, हाय हाय हाय. ओ भाई एवढे मुलं भाई, एवढे मुलं आहेत आणि यातले अर्धे मुलं जे आहेत ते नवीन आहेत. याला नाही ओळखत मी सध्या, याला नाही ओळखत, बाकी सगळ्यांना ओळखतो. वीरूला काहीतरी बोलायचं, बोल वीरू काय बोलायचंय? हा काय बोलणार अंशू, काय करणार 26 जानेवारीला? 26 जानेवारीला आम्ही नाटक करणार आहे आणि डान्स बसवणार आहे. तर गाईज तुम्ही व्हिडिओ बघून पक्का लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलचे व्ह्यूज वाढत राहा आणि सबस्क्रायबर पण वाढत राहा. आम्हाला डायमंड प्ले बटन यायला पाहिजे, जर नाही आलं तर बघा नाही तर तुम्हाला घरात येऊन मारेल. मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. बारायचं वगैरे नाही कोणाला. काय आम्ही नाटक करणार आहे खूप चांगलं आणि पुष्पा सॉन्गचा डान्स पण करणार आहे. पुष्पा 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 3 हम रुकेगा नहीं साला. पुष्पा रुकेगा नहीं साला. अरे इधर आ रुद्रा, तू किधर है? फायर है, मैं वाइल्ड फायर है. यही नहीं अभी और सुनिए. पुष्पा वगैरे करायचं ना आपल्याला, नाटक करायचं, त्यासाठी आपण इथे आलोय. कळलं? मराठी कोणाला वाचते ते सांगा. खाय और पोपट हो गया. टॉपर आहेस तू? टॉपर है और जीरो अंडा, पुलिस का अंडा. तो गाइस आप लोग देख सकते हो ये बुक किसने लिखी है? देखो दीपक चोपड़ा, लाइफ आफ्टर डेथ, द बुक. लाइफ आफ्टर डेथ की बुक लिखते गाइस. तुम्ही सांगा मेल्याच्या नंतरची बुक लिहितं काय कोण? मेल्याच्या आधीची बुक लिहितात सगळे आणि ही मेल्याच्या नंतरची बुक लिहितात. गजब बेइज्जती है. काहीतरी दाखवतं आपल्याला. गाईज तुम्हाला माहिती असेल काय 90sचे चिल्ड्रन याला लय खेळायचे, तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. गाईज तुम्हाला माहिती असेल हे काय तर ह्याला कसं खेळतात. आणि टर्मरिक गिर गया गाईज, आप देख सकते टर्मरिक गिर गया. गाईज तुम्हाला माहिती असेल हे काय आहे तर मग कमेंट करा, नक्की कमेंट करा. सर आता तुला माहिती आहे काय काय आहे? चलो गाइस, डिस्कशन हो गया आज का. उद्या सकाळी आम्ही 11 वाजता भेटतो. मुलं असंच मस्तीखोर आहे आणि यांना हँडल करणं खूप कठीण जाणार आहे. आणि 3 जण अजूनच आले. एक महिना हँडल 3 मोठी बाय 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 बाय. हे नमस्ते गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू एपिसोड. तर मित्रांनो सध्या संध्याकाळचे 6:30 होत आहेत. सॉरी माझं थोडं तोतलं बोलणं होत आहे कारण की मला जिभेला तोंड आलंय म्हणून मला बोलता येत नाहीये. तर मी अचानक ब्लॉग स्टार्ट केलाय कारण की मुलं जे आहेत ते आता येऊन गेले आणि ते थोडं डान्स वगैरे बघण्यासाठी माझ्यासोबत आले होते. तर 26 जानेवारीला सत्यनारायणची पूजा असते आणि ती पूजा झाल्यानंतर आम्ही डान्स किंवा असं काहीतरी गाणे वगैरे म्हणतो. आणि ह्या वर्षी मी फक्त डान्सच नाही तर मी विचार करतोय की काहीतरी एक नाटक वगैरे करण्याचं, कारण की मुलांना नाटक म्हणजे काय हेच माहिती नाहीये. त्यामुळे नाटक करण्याचं मी ठरवलंय आणि उद्या बघूया, त्यांना बोलवलंय मी. आणि सध्या तर 6:30 व्हायला आलेत. माझ्या अवताराला थोडंसं इग्नोर करा, मला थोडं बरं नाही म्हणून मी अंघोळ नाही केले आणि केस माझे असेच आहेत, सो म्हणून मी हे सगळं लावलंय. सो मी इथे करतोय का स्केच वरती काम. सो परत हे 3 जण भेटायला आलेत. काय रे बाबा, काय आलं काम काय? तुम्हाला जादू दाखवतो. अरे ओ तर गाईस आता मी तुम्हाला हे रुद्राच्या पप्पांना वाटतं नानांना गिफ्ट मिळालंय. गिफ्ट ना म्हणजे मी बनवलंयस तू. कर काहीतरी कर ऑफिस मध्ये. तर हे वा हे आपण लावूया आता इकडे समोर ना साईडला असं. दाताने तोड, दाताने तोड. थोड दाताने अशी नाही होणार, खराब होणार. एवढी हे घरी सांगून येत जावा. घरी सांगून नाही आले तर लोक. काय रे वीरू? मी तर सांगून आलेलो. उद्या किती वाजेपर्यंत असणार दादा? तुम्ही बघू शकता हे बनवलंय मी काल काही रात्री. दिसत नाहीये. हे बघा भाई, एक बंद कर. गाईस तुम्ही बघू शकता हे एक स्लाइम आहे. तेव्हा
हे पूर्ण तर गाईस हे पूर्ण ग्लूने बनवलेलं आहे. ग्लू हे दाखव. बघ. भाई माझी ड्रीम स्लाइम आहे. हा ड्रीम स्लाइम म्हणजे मला अशी युट्यूबवर बघितलं. किती पण लांब करतोस तू. तिकडे पण घेऊन जा तू किचन मध्ये. थांब 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 सोडत थांब. अरे नको तुटेल तसं. माझं आहे. थांब थांब हळूहळू घे. स्लाइम हे सोड रे. थांब सोड. अरे सोड ओ तुटेल, भाई. थांब. अरे नको. अरे अरे नको ना साई. अरे व्हिडिओ बनतोय. और ये मेरी सोतोला. अरे अरे नको यार तू टेन्शन. अरे मेरे को चैन बांटने जा रहे. अरे उठ पाठी जा हे बघ. लंबा बन गया. बाप रे. अरे गाईस बघू शकता तुम्ही केवढा लांब बांधलाय. पण जिथपर्यंत गेलाय. दिस इज अ ग्लू अँड सम वॉटर. काय चला आपण तोडो अरे फैन में लटक जाएगा. बस गाईस. परी जी आहे तिने मला हे बनवण्यासाठी दिलं आहे आणि म्हणजे क्रिसमस ट्री बनवायचं आहे. ते मी आता काम करतोय पण हे खरं म्हणजे चुकीचं आहे. शाळेत मुलांना हे का देतात कारण की त्यांचे एक रिहर्सल होईल किंवा त्यांच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या अजून स्ट्रॉंग होतील किंवा त्यांना स्किल डेव्हलप होतील असं त्यामुळे हे सगळं देतात. पण मुलं काय करतात त्यांच्या आई वडिलांना किंवा कोणाला तरी दुसऱ्यांना करायला देतात आणि ते स्वतः जे आहेत ते खेळायला जातात किंवा काहीतरी दुसरंच काम करतात. सो हे जे काम आहे मेन म्हणजे मुलांसाठी दिलेलं गेलेलं असतं. पण आजकालचे पॅरेंट्स जे आहेत ते स्वतःहून काम करतात कारण की आपला मुलगा म्हणजे फर्स्ट आला पाहिजे किंवा त्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. मुलांना स्वतः करायला दिलं पाहिजे जेणेकरून मुलांचे स्किल आहे ते डेव्हलप होतील. आणि आता फक्त हे स्ट्रीप जे आहेत ते मी फक्त कापून ठेवणार आणि बाकीचं काम मी परीला सांगेन की बाबा तू कर आता हे पुढचं काम. सो रुद्र पण आहे. रुद्र पण घरून घेतो आय थिंक. करतोस का स्वतः तू? नाही पण हार्ड जे असतात ना ते नाही करत मी. ते का नाही करत? नाही हार्ड मला एवढे नाही जमत. जे इझी आहेत ते असतात ना असे क्रिसमस. पण तुम्हाला जमण्यासाठीच देतात ना शिक्षक लोक. का देतात? मग माझ्याकडे अजून असली स्टार पण आहे त्याचे. चला रुद्र पण नेक्स्ट टाइम पासून स्वतः करायचं काम. ठीक आहे. शाळेतलं जे पण असेल ना. अरे पण बघ आता मी अर्धा पूर्ण डोअरचं डेकोरेशन मीच केलेलं आहे फुलचं. मग आणि पाहिजे प्लस एवढं मोठे क्रिसमस ट्री होतं त्याचे पण स्टार्स बॉल्स वगैरे ते पण मीच आणलेले अर्धे. नेक्स्ट डे. तर मित्रांनो सध्या तरी मी या ब्लॉगला एंड करतो. आहे ना थोडंसं बोरिंग झालं असेल कारण की तुम्हाला फक्त मुलंच दिसलेत ब्लॉगमध्ये. पण मी त्यांच्या मेमोरीजसाठी ठेवलं आहे जेणेकरून त्यांना पण त्यांच्या गोष्टी आठवणीत राहतील लक्षात राहतील. तर सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर भेटूयाच लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.